पोलीस भरती 2024 अति महत्वपूर्ण प्रश्नपत्रिका। सामान्य ज्ञान प्रश्न भारतातील कोणते राज्य बकवॉटर आणि हाऊसबोट पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे? उत्तर कीर्थ। प्रश्न भारताला ब्रिटिश राजवटीपासून कोणत्या वर्षी स्वातंत्र्य मिळाले? उत्तर 1947। प्रश्न भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे नाव काय आहे? उत्तर भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो। प्रश्न कोणता भारतीय क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर म्हणून ओळखला जातो? उत्तर सचिन तेंडुलकर। प्रश्न भारताची आर्थिक राजधानी कोणते शहर आहे? उत्तर मुंबई। प्रश्न भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्काराचे नाव काय आहे? उत्तर भारतरत्न। प्रश्न कोणत्या भारतीय नदीला वारंवार पूर आल्याने बिहारचे दुःख म्हणून ओळखले जाते? उत्तर कोसी नदी। प्रश्न जन गण मन हे भारतीय राष्ट्रगीत कोणी रचले? उत्तर रवींद्रनाथ टागोर। प्रश्न कोणते भारतीय राज्य उगवत्या सूर्याची भूमी म्हणून ओळखले जाते? उत्तर अरुणाचल प्रदेश। प्रश्न ओडिशा राज्यात असलेल्या भारतातील सर्वात मोठ्या खाऱ्या पाण्याच्या सरोवराचे नाव काय आहे? उत्तर चिलिका तलाव। प्रश्न भारतातील कोणते राज्य चहाच्या मठ्यासाठी प्रसिद्ध आहे, विशेषतः दार्जिलिंग आणि आसामसारख्या ठिकाणी? उत्तर आसाम। प्रश्न भारताचे सध्याचे पंतप्रधान कोण आहेत? जानेवारी 2022 मध्ये माझ्या शेवटच्या नॉलेज अपडेटनुसार। उत्तर नरेंद्र मोदी। प्रश्न दिल्लीतील कोणते ऐतिहासिक स्थळ भारतातील सर्वात मोठे मोस्क आणि जगातील सर्वात मोठे मोस्क आहे? उत्तर जामा मशीद। प्रश्न भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोची स्थापना कोणत्या वर्षी झाली? उत्तर 1969। प्रश्न भारतातील कोणते राज्य मसाल्याच्या लागवडीसाठी भारताचे स्पाइस गार्डन म्हणून ओळखले जाते? उत्तर कीर्थ। प्रश्न राजस्थान, गुजरात आणि हरियाणा या भारतातील राज्यामध्ये पसरलेल्या वाळवंटाचे नाव काय आहे? उत्तर थारचे वाळवंट। प्रश्न भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण होत्या? उत्तर इंदिरा गांधी। प्रश्न भारतात कोणती नदी दक्षिण गंगा किंवा दक्षिणेची गंगा म्हणून ओळखली जाते? उत्तर गोदावरी नदी। प्रश्न भारतातील कोणते वन्यजीव अभयारण्य संकटग्रस्त भारतीय एकशिंगे गेंड्याचे शेवटचे आश्रयस्थान म्हणून प्रसिद्ध आहे? उत्तर काझीरंगा राष्ट्रीय उद्यान। प्रश्न भारतातील सर्वोच्च पर्वत शिखराचे नाव काय आहे? उत्तर कांचनजंगा। प्रश्न कोणत्या भारतीय शहराला तेथील इमारतीच्या मुख्य रंगामुळे गुलाबी शहर म्हणून ओळखले जाते? उत्तर जयपूर। प्रश्न बॅलिस्टिक क्षेपणास्त्र तंत्रज्ञानाच्या विकासात दिलेल्या योगदानासाठी भारताचा क्षेपणास्त्र पुरुष म्हणून कोणाला ओळखले जाते? उत्तर डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम। प्रश्न हिंदू पौराणिक कथेनुसार कोणती भारतीय नदी सर्वात पवित्र मानली जाते आणि माता गंगा म्हणूनही ओळखली जाते? उत्तर यमुना नदी। प्रश्न भगवान शिवाला समर्पित असलेल्या महाराष्ट्रातील प्रसिद्ध दगडी मंदिराचे नाव काय आहे? उत्तर एलोरा लेणी कैलास मंदिर। प्रश्न भारतातील कोणते राज्य 5 तलावांची भूमी म्हणून ओळखले जाते? उत्तर जम्मू आणि काश्मीर। प्रश्न भारतात साजरा होणाऱ्या रंगांच्या वार्षिक उत्सवाचे नाव काय आहे? उत्तर होळी। प्रश्न भारतातील सर्वात जास्त कॉफीचे उत्पादन कोणते राज्य आहे? उत्तर कर्नाटक। प्रश्न ताजमहालाजवळील आग्रा येथील ऐतिहासिक किल्ल्याचे नाव काय आहे, जो किचकट वास्तुकलेसाठी ओळखला जातो? उत्तर आग्रा किल्ला। प्रश्न भारतातील कोणते राज्य त्याच्या असंख्य प्राचीन मंदिरांमध्ये मंदिराची भूमी म्हणून ओळखले जाते? उत्तर तामिळनाडू। प्रश्न लडाखमधील लेह आणि हिमाचल प्रदेशातील मनालीला जोडणाऱ्या हिमालयातील पर्वतीय खिंडीचे नाव काय आहे? उत्तर रोहतांग पास। प्रश्न कोणते भारतीय शहर भारतातील सिलिकॉन व्हॅली मानले जाते, ते आयटी उद्योगाचे प्रमुख केंद्र आहे? उत्तर बेंगळुरू बंगलो। प्रश्न नाइटिंगेल ऑफ इंडिया तिच्या मधुर आवाजासाठी प्रसिद्ध पार्श्वगायिका कोण आहे? उत्तर लता मंगेशकर। प्रश्न संपूर्ण भारतात वाहणारी सर्वात लांब नदी कोणती आहे?
उत्तर गंगा नदी. प्रश्न भारताने कोणत्या वर्षी राज्यघटनेचा स्वीकार करून प्रजासत्ताक बनवले? उत्तर 1950. प्रश्न भारतातील कोणते राज्य सर्वात जास्त रेशीम उत्पादक आहे? उत्तर कर्नाटक. प्रश्न भगवान श्रीकृष्णाच्या जयंती आणि दहीहंडीने भरलेल्या हंडी फोडणाऱ्या उत्सवाचे नाव काय आहे? उत्तर जन्माष्टमी. प्रश्न भारतातील कोणते राज्य समृद्ध सांस्कृतिक आणि धार्मिक उत्सवाची भूमी म्हणून ओळखले जाते? उत्तर गुजरात. प्रश्न आरोग्य आणि निरोगीपणासाठी सर्वांगीण दृष्टिकोनावर भर देणाऱ्या पारंपरिक भारतीय औषध पद्धतीचे नाव काय आहे? उत्तर आयुर्वेद. प्रश्न भारतातील कोणते वन्यजीव अभयारण्य बंगाल वाघाचे निवासस्थान म्हणून प्रसिद्ध आहे आणि देशातील सर्वात जुन्या व्याघ्र प्रकल्पांपैकी एक आहे? उत्तर जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान. प्रश्न मैदानावरील शांत वर्तनासाठी कप्तान कूल म्हणून ओळखला जाणारा प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटू कोण आहे? उत्तर महेंद्रसिंग धोनी. प्रश्न प्रसिद्ध लेक पिचोला यासह असंख्य सरोवरांमध्ये कोणते भारतीय राज्य तलावाची भूमी म्हणून ओळखले जाते? उत्तर राजस्थान. प्रश्न 2 शतकांहून अधिक काळ मुघल सम्राटाचे मुख्य निवासस्थान असलेल्या दिल्लीतील ऐतिहासिक स्थळाचे नाव काय आहे? उत्तर लाल किल्ला. प्रश्न गुंतागुंतीच्या फुटवर्क आणि हावभावानी वैशिष्ट्यीकृत कोणत्या भारतीय नृत्य प्रकाराचा उगम ओडिसा राज्यात झाला? उत्तर ओडिसी. प्रश्न पारंपरिक भारतीय फ्लॅटब्रेडचे नाव काय आहे जे बहुतेक वेळा गव्हाच्या पिठाने बनवले जाते आणि विविध करीबरोबर सर्व्ह केले जाते? उत्तर रोटी. प्रश्न कोणती नदी केरळची जीवनरेखा म्हणून ओळखली जाते आणि राज्यातील सर्वात लांब नदी आहे? उत्तर पेरियार नदी. प्रश्न रामायण या प्रसिद्ध भारतीय महाकाव्याचे लेखक कोण आहेत? उत्तर वाल्मिकी. प्रश्न नद्या आणि जलस्रोतांच्या विस्तृत जाळ्यामध्ये कोणते भारतीय राज्य नद्याची भूमी म्हणून ओळखले जाते? उत्तर पश्चिम बंगाल. प्रश्न दैत्यराजा रावणावर भगवान रामाच्या विजयाचे प्रतीक असलेल्या भारतीय उत्सवाचे नाव काय आहे? उत्तर दसरा. प्रश्न गुजरातमधील प्रसिद्ध स्टेपवेलचे नाव काय आहे जे त्याच्या गुंतागुंतीच्या वास्तुकलेसाठी ओळखले जाते आणि युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ म्हणून ओळखले जाते? उत्तर राणी की वाव. प्रश्न भारताची पंतप्रधान बनणारी पहिली महिला कोण होती? उत्तर इंदिरा गांधी. प्रश्न वाईटावर चांगल्याचा विजय दर्शविणाऱ्या आणि राक्षस राजा रावणाच्या पुतळ्याचे दहन करणाऱ्या भारतीय सणाचे नाव काय आहे? उत्तर दसरा. प्रश्न कोणते भारतीय राज्य बकवॉटर आणि पारंपरिक हाऊसबोट्ससाठी प्रसिद्ध आहे? उत्तर केरळ. प्रश्न प्रसिद्ध कादंबरी द गाईडचे लेखक कोण आहेत ज्याचे रूपांतर बॉलिवूड चित्रपटात देखील करण्यात आले होते? उत्तर आर. के. नारायण. प्रश्न कोणते भारतीय राज्य त्याच्या असंख्य मंदिरे आणि धार्मिक महत्त्वामुळे देवाची भूमी म्हणून ओळखले जाते? उत्तर उत्तराखंड. प्रश्न सुमारे 200 वर्षे मुघल सम्राटाचे निवासस्थान म्हणून कार्यरत असलेल्या दिल्लीतील ऐतिहासिक किल्ल्याचे नाव काय आहे? उत्तर लाल किल्ला. प्रश्न भारतातील कोणते शहर आनंदाचे शहर म्हणून ओळखले जाते? उत्तर कोलकाता. प्रश्न भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? उत्तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद. प्रश्न पर्वतीय भूभाग आणि असंख्य खिंडींमध्ये कोणते भारतीय राज्य उच्च खिंडीची भूमी म्हणून ओळखले जाते? उत्तर लडाख केंद्रशासित प्रदेश. प्रश्न स्त्रियांच्या पारंपरिक भारतीय पोशाखाचे नाव काय आहे जे बहुतेक वेळा दोलायमान रंग आणि क्लिष्ट भरतकामाने वैशिष्ट्यीकृत होते? उत्तर साडी. प्रश्न कोणती भारतीय नदी ब्लू माउंटेन म्हणून ओळखली जाते आणि जैवविविधतेसाठी युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ आहे? उत्तर नीलगिरी नदी. प्रश्न जन गण मन या भारतीय राष्ट्रगीताला संगीत कोणी दिले? उत्तर रवींद्रनाथ टागोर. प्रश्न भारतातील कोणते राज्य समृद्ध जैवविविधता आणि वन्यजीवामुळे पांढऱ्या हत्तीची भूमी म्हणून ओळखले जाते? उत्तर आसाम. प्रश्न हिवाळ्याच्या शेवट आणि वसंत ऋतूच्या आगमनाचे प्रतीक असलेल्या भारतीय सणाचे नाव काय आहे
बहुतेक वेळा उत्साही रंगांनी साजरा केला जातो. उत्तर होळी. प्रश्न भारतातील कोणते राज्य कथ्थक या पारंपरिक नृत्य प्रकारासाठी प्रसिद्ध आहे? उत्तर उत्तर प्रदेश. प्रश्न रामानुजन हादी नंबर तयार करणारे प्रसिद्ध भारतीय गणितज्ञ कोण आहेत, ज्याला 1729 असेही म्हणतात? उत्तर श्रीनिवास रामानुजन. प्रश्न गरबा आणि दांडिया यांसारख्या उत्साही नृत्य प्रकारांसाठी ओळखल्या जाणाऱ्या गुजरात राज्यात साजरा होणाऱ्या वार्षिक उत्सवाचे नाव काय आहे? उत्तर नवरात्री. प्रश्न कोणती पर्वतश्रेणी भारतीय उपखंडाला उर्वरित आशियापासून उत्तरेकडे वेगळी करते? उत्तर हिमालय. प्रश्न कापणीचा काठ दर्शविणारा आणि देवी लक्ष्मीच्या पूजेने साजरा केल्या जाणाऱ्या भारतीय सणाचे नाव काय आहे? उत्तर पोंगल किंवा काही प्रदेशात मकर संक्रांती. प्रश्न बॅलिस्टिक क्षेपणास्त्र तंत्रज्ञानाच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल भारताची क्षेपणास्त्र महिला म्हणून कोणाला ओळखले जाते? उत्तर डॉक्टर टेसी थॉमस. प्रश्न भारतातील कोणते राज्य लँड ऑफ द डॉन लिट माउंटन म्हणून ओळखले जाते? उत्तर अरुणाचल प्रदेश. प्रश्न रचना, मांडणी आणि अवकाशीय भूमितीच्या तत्वावर भर देणाऱ्या पारंपरिक भारतीय वास्तुकला प्रणालीचे नाव काय आहे? उत्तर वास्तुशास्त्र. प्रश्न 2000 सिडनी ऑलिम्पिकमध्ये वेटलिफ्टिंगमध्ये कांस्य पदक मिळवून ऑलिम्पिक पदक जिंकणारी भारतातील पहिली महिला कोण होती? उत्तर कर्णम मल्लेश्वरी. प्रश्न कोणती नदी भारतातील सर्वात दक्षिणेकडील प्रमुख नदी मानली जाते आणि ती कर्नाटक आणि आंध्र प्रदेश राज्यामधून वाहते? उत्तर कृष्णा नदी. प्रश्न चाणक्य यांना श्रेय दिलेल्या राज्यशास्त्र, लष्करी रणनीती आणि राजकारण यावरील प्राचीन भारतीय ग्रंथाचे नाव काय आहे? उत्तर अर्थशास्त्र. प्रश्न टेकड्या, पर्वत, मैदाने, किनारी भाग आणि वाटवटांसह विविध भूदृश्यामुळे कोणते भारतीय राज्य 5 घटकांची भूमी म्हणून ओळखले जाते? उत्तर महाराष्ट्र. प्रश्न 2016च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटनमध्ये वैयक्तिक ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण होती? उत्तर पी.व्ही. सिंधू. प्रश्न राखी नावाच्या संरक्षक धाग्याने चिन्हांकित भाव आणि बहिणींमधील बंध साजरे करणाऱ्या भारतीय सणाचे नाव काय आहे? उत्तर रक्षाबंधन. प्रश्न पिचोला सरोवर आणि फतेहसागर सरोवरासह असंख्य तलावामुळे कोणते भारतीय शहर तलावाचे शहर म्हणून ओळखले जाते? उत्तर उदयपूर. प्रश्न हिंदू पौराणिक कथांमधील दृश्ये दर्शविणाऱ्या हाताने रंगवलेल्या किंवा ब्लॉक मुद्रित कापडाच्या पारंपरिक भारतीय कलेचे नाव काय आहे? उत्तर कलमकारी. प्रश्न हॉकीचा जादूगार म्हणून कोणाला ओळखले जाते आणि खेळाच्या इतिहासातील सर्वोत्तम फील्ड हॉकी खेळाडूंपैकी एक मानले जाते? उत्तर ध्यानचंद. प्रश्न भारतातील कोणते राज्य हत्तीची भूमी म्हणून ओळखले जाते आणि पेरियार राष्ट्रीय उद्यान आणि वन्यजीव अभयारण्य यासाठी प्रसिद्ध आहे? उत्तर केरळ. प्रश्न सुशोभित नक्षीकाम आणि चेंबर्स असलेल्या गुजरातमधील सर्वात खोल आणि सर्वात मोठ्या असलेल्या प्राचीन विहिरीचे नाव काय आहे? उत्तर चांदबावरी. प्रश्न इंग्रजीत लिहिलेल्या सर्वात लांब कादंबरीपैकी एक असलेल्या अ सुटेबल बॉय या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण आहेत? उत्तर विक्रम सेठ. प्रश्न शीख धर्मात कोणती भारतीय नदी सर्वात पवित्र मानली जाते आणि तिची अनेक महत्त्वाची ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळे तिच्या काठावर आहेत? उत्तर सतलज नदी. प्रश्न नरकासुरावर भगवान कृष्णाच्या विजयाचे प्रतीक असलेल्या भारतीय सणाचे नाव काय आहे आणि तो दिवे आणि फटाक्यांनी साजरा केला जातो? उत्तर दीपावली दिवाळी. प्रश्न कोणत्या भारतीय राज्याला ऑर्किड प्रजातीच्या समृद्ध वैविध्यतेमुळे ऑर्किडची भूमी म्हणून ओळखले जाते? उत्तर अरुणाचल प्रदेश. प्रश्न नवरात्री दुर्गा देवीची उपासना करणाऱ्या आणि पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणावर साजरा होणाऱ्या भारतीय सणाचे नाव काय आहे? उत्तर दुर्गा पूजा. प्रश्न कोणते भारतीय शहर त्याच्या संगमरवरी उद्योगासाठी प्रसिद्ध आहे आणि येथे प्रतिष्ठित दिलवारा मंदिरे आहेत? उत्तर माउंट आबू राजस्थान राज्यातील. प्रश्न भारतीय राज्याची मुख्यमंत्री बनणारी पहिली महिला कोण होती? उत्तर
सुचेता कृपलानी उत्तर प्रदेश 1963 प्रश्न तामिळनाडूच्या मंदिरांमध्ये उगम पावलेल्या भारतीय शास्त्रीय नृत्य प्रकाराचे नाव काय आहे आणि त्याच्या गुंतागुंतीच्या पाऊलखुणा आणि भावपूर्ण हावभावांसाठी ओळखले जाते? उत्तर भरतनाट्यम प्रश्न भारतातील कोणते राज्य कोळशाच्या समृद्ध साठ्यामुळे काठ्या हिऱ्याची भूमी म्हणून ओळखले जाते? उत्तर झारखंड प्रश्न फ्लाइंग शीख म्हणून कोणाला ओळखले जाते आणि 1960च्या रोम ऑलिम्पिकमध्ये 400 मीटरमध्ये सुवर्णपदक जिंकले? उत्तर मिल्खा सिंग प्रश्न दिल्लीतील कोणते ऐतिहासिक स्थळ मुघल सम्राट हुमायूँचे थडगे आहे आणि स्थापत्य रचनेच्या दृष्टीने ते ताजमहालचे अग्रदूत मानले जाते? उत्तर हुमायूँची कबर प्रश्न भारतातील ग्रँड ओल्ड मॅन म्हणून कोणाला ओळखले जाते आणि स्वातंत्र्य चळवळीदरम्यान भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमधील एक महत्त्वाचे नेते होते? उत्तर दादाभाई नौरोजी प्रश्न हिवाळी पिकाच्या कापणीला चिन्हांकित करणाऱ्या आणि बोनफायर आणि नृत्य करून साजरा केल्या जाणाऱ्या भारतीय सणाचे नाव काय आहे? उत्तर लोहरी प्रश्न कोणती भारतीय नदी ओल्ड लेडी म्हणून ओळखली जाते आणि ती गोवा राज्याची जीवनरेखा मानली जाते? उत्तर मांडोवी नदी प्रश्न 1997 मध्ये फिक्शनसाठी मन बुक पारितोषिक जिंकलेल्या द गॉड ऑफ स्मॉल थिंग्स या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण आहेत? उत्तर अरुंधती रॉय प्रश्न मंगळाचा शोध घेण्याचे उद्दिष्ट असलेल्या भारतीय अंतराळ मोहिमेचे नाव काय आहे आणि भारताला मंगळाच्या कक्षेत पोहोचणारे पहिले आशियाई राष्ट्र बनवले आहे आणि पहिल्याच प्रयत्नात असे करणारे जगातील पहिले राष्ट्र आहे? उत्तर मार्स ऑर्बिटर मिशन मंगळयान प्रश्न कोणते भारतीय राज्य लाल नद्या आणि निळ्या टेकड्यांचा देश म्हणून ओळखले जाते? उत्तर जी प्रश्न भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न प्राप्त करणारी पहिली महिला कोण होती? उत्तर इंदिरा गांधी प्रश्न आरोग्य आणि विश्रांतीसाठी अनेकदा सराव केल्या जाणाऱ्या शारीरिक व्यायाम आणि आसनांच्या पारंपरिक भारतीय पद्धतीचे नाव काय आहे? उत्तर योग प्रश्न विविध सुगंधी वनस्पतीच्या लागवडीमुळे कोणत्या भारतीय राज्याला पाच सुगंधाची भूमी म्हणून ओळखले जाते? उत्तर सिक्कीम प्रश्न भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे संस्थापक कोण आहेत आणि त्यांना भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक म्हणून संबोधले जाते? उत्तर डॉक्टर विक्रम साराभाई प्रश्न भारतीय सणाचे नाव काय आहे जो भाव आणि बहिणींमधील बंध साजरा करतो आणि बहिणीने भावाच्या मंगताभोवती संरक्षक धागा बांधला आहे? प्रश्न भारताचा पक्षी म्हणून कोणाला ओळखले जाते आणि त्यांनी भारतीय पक्ष्यांच्या विशेषतः ग्रेट इंडियन बस्टर्डच्या संवर्धनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे? उत्तर डॉक्टर सलीम अली प्रश्न दैत्यराजा रावणावर भगवान रामाच्या विजयाचे प्रतीक असलेल्या आणि पुतळ्याचे दहन करून साजरा केल्या जाणाऱ्या भारतीय सणाचे नाव काय आहे? उत्तर दसरा प्रश्न 2016च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटनमध्ये ही कामगिरी करून ऑलिम्पिक रौप्य पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण होती? उत्तर पी.व्ही. सिंधू प्रश्न केरळच्या मंदिरांमध्ये उगम पावलेल्या भारतीय शास्त्रीय नृत्य प्रकाराचे नाव काय आहे आणि त्याचे वैशिष्ट्यपूर्ण हालचाल आणि विस्तृत पोशाख आहे? उत्तर मोहिनीअट्टम प्रश्न कोणती नदी दक्षिण भारताची जीवनरेखा म्हणून ओळखली जाते आणि ती कर्नाटक तेलंगणा आणि आंध्र प्रदेश राज्यामधून वाहते? उत्तर कृष्णा नदी प्रश्न भारतातील सर्वोच्च लष्करी अलंकार परमवीर चक्र प्राप्त करणारी पहिली आणि एकमेव महिला कोण आहे? उत्तर नीरजा भानोट प्रश्न वसंत ऋतूच्या प्रारंभाचे प्रतीक असलेल्या आणि रंगीबेरंगी पतंग उडवून साजरा केल्या जाणाऱ्या भारतीय सणाचे नाव काय आहे? उत्तर मकर संक्रांती किंवा काही प्रदेशात पोंगल प्रश्न आयर्न लेडी ऑफ इंडिया म्हणून कोणाला ओळखले जाते आणि आजपर्यंत भारताच्या पहिल्या आणि एकमेव महिला पंतप्रधान म्हणून काम केले आहे? उत्तर इंदिरा गांधी प्रश्न हिंदू धर्मात पवित्र मानल्या जाणाऱ्या आणि यमुना देवीशी संबंधित असलेल्या भारतीय नदीचे नाव काय आहे? उत्तर यमुना नदी
प्रश्न भारतातील कोणते राज्य उंच मार्गाची भूमी म्हणून ओळखले जाते आणि ते चित्रप्रश्न आणि मथांसाठी प्रसिद्ध आहे? उत्तर लडाख. प्रश्न लिटिल मास्टर म्हणून कोणाला ओळखले जाते आणि क्रिकेटच्या इतिहासातील महान फलंदाजांपैकी एक मानले जाते? उत्तर सुनील गावस्कर. प्रश्न आरोग्य आणि कल्याण वाढवण्यासाठी नैसर्गिक उपाय आणि आहारविषयक मार्गदर्शक तत्त्वे वापरणाऱ्या प्राचीन भारतीय औषध पद्धतीचे नाव काय आहे? उत्तर आयुर्वेद. प्रश्न कोणते भारतीय राज्य उगवत्या सूर्याची भूमी म्हणून ओळखले जाते आणि ते देशातील सर्वात पूर्वेकडील राज्य आहे? उत्तर अरुणाचल प्रदेश. प्रश्न कोणाला भारताचे रात्रीचे टोक म्हणून ओळखले जाते आणि ते भारतीय चित्रपट उद्योगातील प्रसिद्ध पार्श्वगायक होते? उत्तर लता मंगेशकर. प्रश्न वाईटावर चांगल्याचा विजय दर्शविणारा आणि दिवे आणि मेणबत्त्या पेटवून साजरा केल्या जाणाऱ्या भारतीय सणाचे नाव काय आहे? उत्तर दिवाळी दीपावली. प्रश्न हॉकीचा जादूगार म्हणून कोणाला ओळखले जाते आणि 1920च्या दशकात भारतीय हॉकी संघाला सलग 3 ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकून दिले? उत्तर ध्यानचंद. प्रश्न कोणते भारतीय राज्य लँड ऑफ थंडर ड्रॅगन म्हणून ओळखले जाते आणि चीन आणि भारताच्या सीमा सामायिक करतात? उत्तर भूतान. भारतीय राज्य नाही पण भारताशी जवळचे संबंध आहेत. प्रश्न हॉकीचा जादूगार म्हणून कोणाला ओळखले जाते आणि सर्वकाळातील सर्वोत्तम फील्ड हॉकी खेळाडूंपैकी एक मानले जाते? उत्तर ध्यानचंद. प्रश्न सर्पकालियावर भगवान कृष्णाच्या विजयाचे प्रतीक असलेल्या आणि रासलीला या पारंपरिक नृत्य प्रकाराने साजरा केल्या जाणाऱ्या भारतीय उत्सवाचे नाव काय आहे? उत्तर जन्माष्टमी. प्रश्न अवधच्या नवाबांशी असलेल्या ऐतिहासिक संबंधामुळे कोणते भारतीय शहर नवाबांचे शहर म्हणून ओळखले जाते? उत्तर लखनौ. प्रश्न माउंट एव्हरेस्ट शिखरावर पोहोचणारी पहिली महिला आणि उत्तर आणि दक्षिण ध्रुवावर पोहोचून एक्सप्लोरर्स ग्रँड स्लॅम पूर्ण करणारी पहिली महिला कोण आहे? उत्तर बचेंद्री पाल. प्रश्न भाव आणि बहीण यांच्यातील बंध आणि बहिणीने भावाच्या मंगताभोवती संरक्षक धागा बांधून साजरा करणाऱ्या भारतीय सणाचे नाव काय आहे? उत्तर रक्षाबंधन. प्रश्न हिंदू धर्मात कोणती नदी सर्वात पवित्र मानली जाते आणि गंगा म्हणूनही ओळखली जाते? उत्तर गंगा नदी. प्रश्न स्विंगचा सुलतान म्हणून कोणाला ओळखले जाते आणि क्रिकेटच्या इतिहासातील महान वेगवान गोलंदाजांपैकी एक आहे? उत्तर वसीम अक्रम. भारतीय नाही पण क्रिकेट जगतात सर्वत्र ओळखले जाते. प्रश्न अंधारावर प्रकाश